सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे। काल भाजपाचे 3 उमेदवार विजयी झाले होते, तर आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत अजून एक उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधून अमोल मासुळे हे बिनविरोध झाले असून भाजपने निवडणुकीपूर्वीच 4 नगरसेवक निवडून आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजपाच्या विरोधामध्ये ज्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती त्याच्या उमेदवारांनी तुमच्याशी संपर्क साधून माघार घेत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत अजून उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील असा विश्वास मंत्री तथा जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय। धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे 450 उमेदवारी अर्ज आले होते। त्याच्यामधनं 63 लोकांचे तिकीट आम्ही दिले आणि बाकी इतर लोक जे त्यातले काही लोक नाराज झालेत आणि त्यांनी अपक्ष किंवा बंडखोरी म्हणून फॉर्म भरला। काही लोकांना विरोधी पार्ट्यांनी पोच केलं, त्यांना ताब्यात घेऊन ऐन वेळ पकडून एबी फॉर्म लावून दिला आणि अशी सगळी परिस्थिती झाली। ज्यावेळेस एक दिवस लोटला गेला त्यावेळेस लक्षात आलं बा आम्ही तर मूळ भारतीय जनता पार्टीचे विचार मानणारे लोक आहेत, आम्ही देशभक्तीने हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित लोक आहेत आणि म्हणून आम्हाला कुठलाही लेवल खाली उभं राहायचं नाही। जे आमचं भारतीय जनता पार्टी आम्ही स्वघरी राहणार। जे नाराज लोक आहेत त्यांनी जे बंडखोरी केलेत ते सुद्धा माघार घेतात आणि इतर आमचे जे लोकांना काही लोकांनी ताब्यात घेतलं होतं तेही माघार घेतात। काही लोकांना रूममध्ये बंद करून ठेवलंय, अडवून ठेवलंय। खरं तर राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जर उमेदवारांना बंद करून ठेवण्याची वेळ येत असेल हेही चुकीचं आहे। उमेदवारांना मुक्त पद्धतीने त्यांना जी भूमिका घ्यायची आहे ती घेऊ दिली पाहिजे आणि आपण पाहतोय की विकासाबरोबर सामान्य लोक आहेत, जनता आपल्याबरोबर आहे आणि मग अनेक लोकांनी ज्या रागाच्या भरात फॉर्म भरले होते ते विड्रॉल देखील करतात। आतापर्यंत 4 लोक माघार झालेत, अजून काय होऊ शकतात। जे झालं तर चांगलं, नाही झालं तर इलेक्शनच्या माध्यमातून जनतेला आम्ही विनंती करणारच आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये विकास कामांना फार मोठा पाठिंबा मिळतोय। आमचं धुळे शहर हे मागे राहून गेलंय। स्मार्ट सिटी, सुंदर सिटी त्याला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोक या विकासाच्या प्रवाहाला पाठिंबा देतात। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।